आम्हा राखीवाले चक्रीवादळ ऑफर घेऊन आलेले आहे. चला चला चला, राखी 50% ऑफर. चला 100ची 50ले, 50ची 25ले. चला लागलं म्हणते, चला बेभाव बेभाव 50% ऑफर. चला चला चला. काय कोणती चक्रीवादळ ऑफर आहे म्हणते नाही का गणचक्कर ऑफर आहे नाही का काय माहिती काय आता घेऊन राहिलं तर खरी राख्या तर घेतल्या बाई आता काय होते काय नाही. अरे भाऊ दादा म्हणलं आमचे पैसे परत करा जाऊ द्या. आम्हाला 200 रुपये दिले, 4 राख्या घेतल्या, 100 रुपये परत करा जाऊ द्या. मग तिकडे किती कल्ला करत बसा. अरे वापस कायचे म्हणलं. अरे झालं ना तुमचं, निपटलं ना तुमचं. मी म्हटलं बा मुद्दा म्हणून राख्याच पाहून राहिला का तुम्ही. झालं तुमचं. 200 झाले ना बरोबर. तुमची 4 राख्या घेतल्या ना तुम्ही. झालं ना बरोबर. 50-50 रुपये आले. म्हणलं मानमुळे मी काय म्हणलं तुम्हाला घनचक्कर आहेस म्हणून. अरे बाबा तुला काही कसं काय डोकसा आहे का नाही म्हणलं. 50% ऑफरही बोंबलून राहिला. म्हणून आता 4 राख्या घेतल्या 50-50 रुपये आल्या. मग 25-25 पडली ना 50% ऑफर म्हणल्यावर. मग 100च्या 4 राख्या झाल्या ना बाबा रे. नाही आता अळाणीची गत नाही का, शिकून अळाणीच म्हण लागन का नाही यायले. अरे चक्रीवादळ ऑफर आहे ती. 50% ऑफर आहे ना, पण 1 डझनले आहे ना, लिहून आहे तिथं डझन. 1 डझन घेतल्या राख्यावरच नंतरच भेटते ते. 12 राख्या घ्या 600 रुपयाच्या 50 वाल्या, 300 देऊन द्या, विषय मोकळा. आता आहे मानमुळे हो आता 25 वाली राखी 50 तर देते त्याच्यातही डझन भर दे एकाचा प्रयत्न करून राहिला. किती हुशार आहे हे पा. म्हणलं दादा तुम्ही काय राजा मामा लुटे रे का लुटाचेच कामं करता का म्हणलं. का बायला म्हणजे समजत नाही म्हणजे काही आपलं बेभाव काही इकायचं का. लुटून राहिलो म्हणजे काय लुटायचे कामं नाही. पहा ना बा, लिहून आहे ना ते प्रत्यक्ष. राहू द्या, पचत नसेल तर घेऊ नका, नाही तर 12 घ्या. मग 12 घ्या ना, 300ले 12 भेटून राहिल्या ना राख्या. 12 राख्या कोणाला बांधा बाबा. इतके भाऊ आहे का. एक भाऊ आहे मला, पण तरी मी 2 घेतले. चला बा येईन घेतल्या 2-4 राख्या आम्ही घेतल्या होत्या. मग आता इतके आम्ही डझन भर करू काय. मग आता करावं काय मग त्याचं. द्या ना बांधून. चुलत भाऊ, मावस भाऊ, आतो भाऊ, जे कोणते ढमके भाऊ होते ना, 100 न काही बी कोणी बी 50-100च्या खाली टाकत नाही काही आजकाल. द्या ना बांधून. घेऊन जा. चला 200 दिले तुम्ही. हो बाजून आता. चला चला चला, चक्रीवादळ ऑफर लागलेले 50% ऑफ. चला चला चला. बस बाबा बरं आहे आता. हो ना डझन भर हो कुठच्या ना. हो बरं आहे, फसला नाही आता. चला चला म्हणलं, चला चला. आता काय करा, फोनच नाही उचलून राहिला. हो किती वेळ झाला, 2 वेळ लावला ना त्याला फोन. तरी ते आता बेल चालली पण उचलायलाच तयार नाही. कसं करा आता मामा लुटरीचं कसं करता कसं. आता हे असं झालं काय करा आता. हो पहा ना, डबल लावून पहा, अजून लावा, 2-4 खेप लावा, पण लावा. त्याच्याशिवाय पर्याय का मग. घरी जायचं नाही का आपल्याला, त्याच्या मागं लावून द्या हे काम. त्याला म्हणा सटकन गाड्या घेऊन आमच्या गावात येऊन दे, काय घ्यायची ती घे म्हणा. आता जाऊ दे तिकडे, 1 खेपचा आता पिढा मोकळीच कराय. डबल ला फोन दिले. आता कराच लागत नाही का. हो ना, समय पडा बाका तो कधी बोलणं पडतं काका नाही का. थांबा आता पाहतोच लावून फोन. 1 खेप आता कसं 2 नाही 4 खेप लावला चालते, पण लावून पाहता दादा. बराबर है. वो मामा लुटे रे, उसको फोन लगा रहे नहीं क्या. अच्छा क्या बात करते तो देखना पड़ेगा आप नहीं क्या. इथं बरं दिसते नाही का 50% ऑफर. आहे का म्हणलं ऑफर आहे नाही 50%. पण मी काय म्हणतो, जुना तर माल नाही ना बा. नाही तर ऑफर म्हणून बस आपल्या जुन्या 2-4 वर्ष आधीच्या असं तर नाही ना. काय बोला आता. नाही धंदा करणं मुश्किल आता. काय 100% ऑफर देऊन द्या आता. घेऊन जा म्हणलं, फुकटच घेऊन जा. काय बोलता अंतराज्या. लुधियानाचा माल आहे ना, कालच परवाच उतरला ना, माहीत आहे का. मग जुना आहे का, ढमका आहे का, घेणं नाही. घ्या लवकर. हो 50% ऑफर आहे, नाही तर ती बंद करून टाकीन मी लवकरात लवकर. चला चल दे भाच्या, दे लवकर साहेबाला दे, त्याला दे. मग दे तुम्ही शेवटून झपका. कायच करा, फोन इतकं येऊन राहिला आता उचलाच लागेल. आता कायच करा. हो दे भाऊ भाच्या, दे द्यायले. गुरुजी दाखव तुम्हाला. हो पा यातलं कोणतं पसंत येते तुमच्या मनानं पा कोणते बी. पा 50 वाली 100 वाली अर्ध्या किमतीत. हो चल जरा. हॅलो, मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला, कोण बोलता. हॅलो, काय माणसा राजा, शांताराम घनघन बोलतो म्हणलं रामपूरवरून. काय वैकत नाही का बा, नंबर नाही वाटते तुमच्या जोड माया. आता याचा काय लाला म्हणा बा. आता रामपूरची काय झंझट आहे. हो हाय म्हणा, पण ते आता हे दुसरा मोबाईल आहे मापाशी. हो म्हणून त्यात सेव नाही. बोला ना, काय म्हणता बा. कसं आहे, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्या संग. हो जरा एकांतात हा का. कुठं हा तुम्ही सध्या, कुठं गडबडीत हा का. अरे इकडे मी राख्या ऐकून राहिलो. राख्याच दुकान टाकलेलं आहे आपलं. हो कहून काय होतं गडबड.
काही नाही, लयच महत्वाचं काम आहे तुमचं, तुमच्या फायद्याच आहे हो, म्हणून म्हणलं तुम्हाला फोन लावला. जराशी अडचण होती बा, तुम्ही कसं तुमच्याच्याने ॲडजस्ट होऊ शकते ते. म्हणून म्हणलं येता का कुठं भेटा गिटायला येता कुठं म्हणजे एखाद्या नाश्ता सेंटरवर. अरे हो, पण ते कसं आता 1 घंटा तर काही येत नाही मी आता जेवाले लक्ष्मण धाब्यावर जाणार आहो. हो, आलो भाऊचा फोन आला तर मले. हो, कसं आहे तिथंच जेवण खावण आहे डबा आपला, तर म्हणलं मी 1 वाजता येतो तिथं. हो, 1 वाजेपर्यंत थांबा तुम्ही आणि तिथं येऊन जा मग. हो 1 वाजता, अरे लय उशीर होते ना, लवकर या जरासं, आम्हाला गडबड आहे, आम्ही इथंच आहो पोलीस स्टेशनच्या बाहेर आहो आम्ही, थोडंसं महत्वाचं काम आहे. बापरे, पोलीस स्टेशन म्हणजे झालं लफडा साईड काहीतरी नाही का? हो ना, पण आता हे धंदाच करा लागेल ना मले. मग आता 11 वाजता थोडं कमी पडते. हो, त्याच्यानंतर येईन बा मी 12ला येतो मग. हो, 12ला हो, या तुम्ही लक्ष्मण धाब्यावर. हो, भेटू आपण मग. तिथं हो, आपण जेवण करू ना मग तिथं. बरोबर ठीक आहे, मग आम्ही येतो तिथं लक्ष्मण धाब्यावर. या 12 वाजता या तुम्ही. हो ठीक आहे, आम्ही बसतो तिथं तोपर्यंत. जमलं रे बा देवीदास, आता काही टेन्शन नाही, यायला तयार आहे म्हणते, पण 12 वाजता येतो म्हणते बा. हो, लक्ष्मण धाब्यावर जेवण करायला जायला लागते म्हणते आपल्याला. हो, तिथं मग बोलू म्हणते आपण. तर आता म्हणजे आता तिथं थांबा लागून, मग आता मी म्हणतो त्या दुकानावर चला, नाही तर तिथं भेटून दिले. गडबड नसते करता येत, भस्कन नाही म्हणून टाकन ते तर बसा लागून. त्याच्याच याच्यावर भरोशावर काम आहे ना आपलं आता. मग जरासं कसं आहे, लाडो करावं लागते त्याला, बाबू 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 काम होईल. मग चला तुम्ही, आता आपल्याला जेवण करावंच लागते का नाही. आता किती वाजले, 10 वाजून राहिले. 2 घंटे बसू बा, आता काय करतं. आपली गरज असल्यावर, कसं अडचण असल्यावर आता आपल्याला थांबायला लागत. बरं जाऊ द्या मग, जाऊ द्या. हो, पाहता येते पुढचं. हो, पण हे कसं जेवायच्या पैशाचं कसं म्हणलं? त्याचं म्हणजे अरे म्हणलं तुमच्यासाठी आम्ही आलो ना, तुम्हाला द्या लागणार दोघाले पैसे. शिवलालची गाडी तुझी गाडी आहे ना, आमचं काय आहे, चाललो नाही तर आम्ही आता पैसे तुम्हाला द्या लाग जेवायचे. पाहता ते पुढचं पुढे नाही का, उधार ठेवले कायचे. हो ना देतो ना पैसे. आता झुंबरन मी देत नाही तर काय झालं. चला हो, आपण पाहून घेऊ पुढचं पुढे. चला लक्ष्मणच्या धाब्यावर. अरे आ गए क्या मंगू? क्या बात है रे बा? बहुत देर तक वहाँ पे रुके थे वो तो. क्या क्या झमेला क्या चल रहा था उनका? अरे बाप रे मामू, बहुत खतरा लोग है ये. हो, मैं क्या बोल रहा, अपना गेम बजाती है लेकिन वो मामा लुटेरे ना, मामा लुटेरे, उसको फोन किया उन्होंने. बोले जरा सा काम है, बोले धाबे पे आ जाओ बोले. तो 12 बजे, हो 12 बजे मामा लुटेरे, और वो कुछ ना कुछ अपने बारे में सोचने वाले हैं. इसलिए कैसा अपने को सतर्क रहना पड़ेगा. तर तरी वाटलंच मला काहीतरी अजून ते कारनामा करतीनच नाही का. बरं मामा लुटरेला फोन केला का ते ना. बरं, त्याच्या आधी काय म्हणे मग धाब्यावर समजा त्याची मीटिंग होणार आहे किती, 12 वाजता ना. बरं 12च्या आधी मीच गेम वाजवतो ना त्याचा. थांब आता तू. हो, मामा लुटरे का आपला का दुश्मन थोडीच आहे काही. त्यानं तर का आपलं म्हणलं लय चांगलं केलेलं आहे. पूर्ण म्हणलं आपलं कुक्कुटपालन लंब झालतं. मग आपण त्याला 2 लाखाला टिपारी दिली ती, तर त्यानं आपलं पुरं बिलकुल लंबच केलं ना. त्याच्या नावानं झालं ते कुक्कुटपालन. पण लेकानं इमानदार माणूस, हो, त्यानं आपल्याला वापस दिलं. म्हणून आपण आज इथं आहो. म्हणून मी मामाला फोन करतो, म्हणतो बा कसं काय करून राहील तुम्ही. हो, जरासं बरोबर आयडियाने घ्या लागेल त्याला. एरी कसा ते मामा रामपूरवाल्याच्याला फेवरचा आहे. हो, फालतू ते आपल्या आधी जर पोचले की आपला गेम झाला समजा, तर मीच त्याला आधी फोन करतो आणि बरोबर त्याला आपल्या घरी बोलावून घेतो. रक्षाबंधन आहे म्हणतो बा, तुमची बहीण बोलावून राहिली. हो, बरोबर हिशोबानं तालात बसवत त्याला. टेन्शनचं काम नाही, आत्ता फोन लावत त्याला. नाही आपल्याला म्हणून तशी नाही पाहिजे, आपल्याला 50 रुपये पाहिजे. हो, सांगू राहिला 8. मी 100 वाली म्हणून तरी पण आता 50 वाली तरी पाहिजे बा. हो, सांगू राहिला 8. कोणती घेतली तर खराबच होते ना. मग काय तर 50 वाली घेतली का 100 वाली घेतली, काही काम आहे का. मग आम्ही त्यापेक्षा 10 रुपयाला 5 घेतलेल्या पुरल्या ना. मग काय तर काही का पागल आहे तू. होईल का नाही का. हो, तसं करा मग. हो, आपल्याला कसं 10 रुपयाला घ्या. हो, 10 रुपयाला घ्या, 12 घ्या, चांगलं 10-12 घ्या. दे ना सर अंगाला बांधू. हो, 2 खंडच घेणार का. हो, बरं ठीक आहे घेतो 12 घेतो. हो, एरी डझनवर आता ऑफर आहे म्हणते ना. हो, 1 मिनिट. चल भाऊ, दे म्हणलं 10 रुपयाला देऊन दे म्हणलं. 12 देऊन दे, 12 हळदी नको करू आता. हो, काय एरी अर्धेच पैसे द्यावं लागते, 50% नाही का. हो, जाऊ दे, 60 रुपयाची कडे तिकडे. हो, दे लवकर, काढ लवकर. हो, आहे ना ओळख आहे ना वा. हॉटेल म्हटल्यावर आता ओळखत नाही बाबा. हो ना, हिंका दुकान लावलं मी आता म्हणलं वसुलीला येता का आता. हो इथंच मी आपलं राख्या इकणं सुरू आहे आपल्या. हो, काहून काय म्हणत होते. काय राजा काय म्हणता रक्षाबंधन आहे तुम्ही म्हणलं काय येता का नाही म्हणलं. वाट पाहून राहिलं ना तुमची बाई. मग काय तर राजा इतके तुम्ही आमच्यासाठी एवढा आता दिलदारपणा केला. पुरं कुक्कुटपालन वापस दिलं. तुमच्यासाठी राजा म्हणला आता तुमची बहीण वाट पाहून राहिली. तिले भाऊ नाही कोण नाही म्हणलं, तुम्हीच भाऊ आहे तिची. लवकर घरी या म्हणलं, जेवणाचं तयार आहे. रक्षाबंधनसाठी आपल्या इथं या लागते तुम्हाला. मग काय तर फोन राजा माझा नंबर नव्हता, तेच तर इकून तिकून घेऊन तुम्हाला लावला म्या. आता मी आता भाऊ झालो का. अरे बा म्हणलं मामा काम आहे ना, मी नाही येत बाबा. मी कायचा भाऊन घेऊ. नाही मी नाही येत म्हणलं. नाही ना बा, तुमची बहीण बा आठवण काढून राहिली. ते लुटेरे मामाला बोलावा म्हणे, तेच माझा खरा भाऊ आहे म्हणे. त्यानं सगळं म्हणे गेलेली इस्टेट वापस दिली म्हणे. त्याला कोणत्या हालतीत तुम्ही बोलावून आणा म्हणे. एक तर घरी जा म्हणे त्याच्या गाडी घेऊन.
होतले का माय भिंत पण माय तर बिझनेस सुरू आहे. एक तर मला 12 वाजता जाणं आहे एका ठिकाणी. आता होत नाही ना माय, 11 वाजले ना आता. हे बा अर्धा घंटा फक्त, हे बा 10 मिनिटात राखी बांधणं, 20 मिनिटात जेवणं. फर्स्ट क्लास. या तुम्ही, काही काळजी करू नका. या घरी या म्हणलं, वाट पाहून राहिलो मी. कसं बरं ठीक आहे बरं येतो मी आता. एवढी आग्रहानं बहीण बोलवून राहिली तर बरं हो. फक्त मी कसं नाश्ता करीन आणि चालला जाईन. हो जेवण मला दुसरीकडे आहे. हो ठीक आहे येतो मी, निघतो आता. ओके. अरे या मामा या म्हणलं, तुमचीच वाट होती. वाटच पाहून राहिलो होतो. खै येता चला. हो ना, बहीण सुसून नाही देऊ राहिली तुमची. अरे बाबा रे, हो ना, वरेच वाटते ना. बहीण तर लयच बाबा अलगच दिसते. बरं हो ना ते तर आहेच म्हणा. हो पण मी म्हणतो हे गिडी हे ताल काय आहे म्हणलं हे. हे गाड्या 2-4 आणि काय कसं काय म्हणलं, गॅरेज खोललं का म्हणलं. कसं काय हे. अरे ते पाहताच येते ना, नंतर सांगतो काय ते. हो या अंदर या पहिले, बसा या, पाणी गिनी घ्या पहिले, चला. हो पण हे शिवलाल टोयगोटीचे कमांडर कशी काय बुवा, तेच तर विचार करून राहिलो मी. इथं कसं काय इकली गेले का ना बा. नंतर सांगतो ना, चला ना अंदरे, चला ना, चला. हो मोठा घोर आहे ते, अलगच प्रकरण आहे. चला. बाबा दादा, तुमची कृपा आहे म्हणून नाही सगळं आहे. हो नाही तर काही खरं नव्हतं आमचं. सगळी इस्टेट पाण्यात गेली असते आमची. पण तुम्ही सगळी इमानदारी दाखली आणि आम्हाला परत केली. आमचा दोष असून तर म्हटलं आता मी तुम्हाला भाऊच मानतो, म्हणून भावाचं काम आहे बहिणीचं रक्षण करणं, बहिणीच्या कोणत्याही संकटात कामी येणं. तर म्हटलं आज मी तुम्हाला रक्षाबंधनचा दिवस आहे, राखी बांधते आणि जेवण केल्याशिवाय जाऊ पण देणार नाही. काय समजलं ना, तेच म्हणलं ना, कालपासून माया नांदाच लावून राहिले ना ते. त्याला बोलावून आणा बा, मा भावाला बोलावा म्हणून म्हणलं बा, आता मस्त राखी बांधा. आणि खरोखर म्हणलं तिला काही संकट आलं तर म्हणलं धावून या. बस झालं आता. चला आता जेवणाचं पाहून घेऊ पहिला. हो चला ना, जेवणाचं नाही आहे, फक्त नाश्ता आणा तुम्ही बस. हो राखी बांधून द्या, नाश्ता करतो, निघतो मी. मला एका ठिकाणी महत्वाचं काम आहे, जातो ना मी. जेवणाच्या मिनता करूच नका. कसं तिकडे आपण डबा सांगितलेला आहे, सगळी व्यवस्था झालेली आहे तिकडली. नाही असं करू नका दादा, 2 घास तरी जेवून जा. बरं आता काय तुम्ही मिनताच करून राहिल्या. ठीक आहे बाबा. हो 2 घास खातो निघतो. हो घ्या तुम्ही ते काय पूजेचं ताट आणा, राखी बांधून घ्या. हो थांबतो मी. बरं बसा तुम्ही 2 मिनिटात, आलेच मी ताट घेऊन पूजेचा. चल ग बिंदू चल. आता आहे भुललोच मी. अरे ते हॉटेल साहेब, ते गाडीचं काय आहे म्हणलं. कसं काय आहे ते म्हणे, सांगतो म्हणे काय प्रकरण आहे तो. अरे लय लंबी स्टोरी आहे ती. मग 5 एपिसोड निघाले म्हणलं त्याची. हो 6वा आता काही शक्यता नाही दिसून राहिली होती म्हणून. अरे बा म्हणलं ते रामपूरवाले नालायकपणा केला त्यानं. शिवलाल टोयगोट्यानं एक माणूस पाठवला, टुकटुके नावाचा. 40 एकर जमीन आहे महापोरीसाठी, आत्ता गेली ती बिंदूसाठी. हो लेकाजवळ काहीच नाही, बैल आपलं गाई राखते ती. मग मी आणला आता काय बोलावे. हो तर त्याला काय केलं, त्याच्या संगता जे होता का नाही झुंबर घर फिरवी, त्याची गाडी बी आणली त्यानं. माहीच गाडी होय म्हणे. हो मला आलं ओळखू ते देवदास सनसनीन रामपूरच्या. मला सांगितलं असं जाय म्हणे. बाजारात समजलं तरीच मी म्हणलं याला टिकवून लावा. हो याला दणके देत होतो पण ते पळायला लेखायची. हो पण त्याची गाडी अटकली. मी म्हटलं बा त्याला पाठवून द्या, माफी मागा, घेऊन जा. अजून लेखाचे अंगावर आले ते. 7-8 जण काळ्या घेऊन आले. मी नव्हतं घरी. बरं झालं पोरगी होती, रायफल काढली तिनं, ढाटा पळालेत ते. हो आता दुसरी कमांडरची गाडी जी आहे ना ती शिवल्याची, ते घेऊन आले होते, ते अटकली. हो तर म्हणून आता ते काय झालं, माय मागच आहे तर. असं आहे का ती. म्हणजे गाड्या अटकल्या त्याच्या नाही, तुम्ही नेऊन नाही देऊ राहील समजा. नाही देत नाहीस ना. आज सकाळी हे पहा, रात्री अजून जिरली नाहीच त्याची. सकाळीच पोलीस स्टेशनला 9 वाजता हजर होते. मला माहीत होतं ना ते जातात म्हणून, की बुवा माझ्या गाड्या चोरीला गेल्या, रिपोर्ट देईन म्हणलं आहे. मी तिथं हजर झालो. मी आणलं मी देतो का रिपोर्ट तुमचा. घरावर दरोडा टाकायला आले ते म्हणून. मग पळालेत ते. मग पळाले तर मग आता त्यानं काहीतरी मार्ग सोचते नसते म्हणा. मागावर आहेतच पण ते. हो गाड्या पण मी त्याला चॅलेंजच दिलं. गाड्या तर नेऊच देत नाही म्हणलं भाऊ तुम्हाला. हो इथं तुम्हाला माया हिसका दाखवणारच. हो काय कराच ते करा म्हणलं आता तुम्ही. रिपोर्ट तुम्ही दिला तर मी देतो म्हणलं. हो आता पाहू ना आता काय करते. तर काही ना काही चालू आहेच, त्याचा अभ्यास चालूच आहे समजा. समजते आता काय होते काय नाही. पाहिलं का चांगलंच लंबी खिचली स्टोरी. मग समजा नाही ग असं कोण आहे याच्यात समजा प्रकरणात.
चांगले धुरंधर लोक आहे याच्यात महाविरोधात. मग हे शिवलाल टोळगोटे आहेच, पहिली सुरुवात त्यानंच केलेली आहे. दुसरी गोष्ट ते काय म्हणते ते शांताराम घनघणी, देवीदास सनसनी, अजून 2-4 चिल्लर पार्टी, 7 जण आहेत ती. हो बिलकुल म्हणजे मामांगच आहेत आता. हो शांताराम घनघणी, अरे बाबा हो गड्या त्याचा फोन आलता नाही का, म्हणजे बापा बापा म्हणजे मले खेचतेत का म्हणा या स्टोरीत आता. असं 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 समजलं म्हणजे समजा लय खतरनाक खिलाडी आहे समजा मग तो. असे ना हो किती खतरनाक आहे तर मग माया पोरीनं तर बिलकुल असं बंदूक काढल्यावर तर पळाले हो कायचे खतरनाक. मग पाहू ना आता काय होते तर. आता ते काहीतरी मायाविषयी काहीतरी अभ्यास करून राहिले. हो अजून एखादा आक्रमण मावर होणार आहे. हो मी पलटून लावतो ना, मी काय काही एवढा सोपा हो का. आणि आक्रमण तर मायाच होतं वाटते नाही का. हो मला त्याच्याचसाठी बोलवून राहिले वाटते ते काहीतरी. हो अर्जंट काम आहे म्हणे. हो माया फायदा आहे म्हणे. असं असं हो का, बरोबर जाऊ द्या ना, असू द्या असू द्या. हो तर द्या आवाज द्या ताईले. हो या म्हणा लवकर पूजापती आपलं राखी बांधून घ्या म्हणा. चाल ना वा अण्णा लवकर, ते भाऊ थांबला नाही इकडे, झालंच नाही का. झालं या आतमध्ये घेऊन या त्यांना. या म्हणलं दादा, या आतमध्ये या. अहो दस्ती गिस्ती डोक्यावर ठेवा, चला चला. या मामा, कधी काम पडलं तर येत चला. काही लागलं सवरलं तर येत जा म्हटलं आमच्या घरी. या मामा या. हो 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 बिलकुल बिलकुल. आणि तुम्हाला म्हणलं काही अडीअडचण नसली हो तर म्हणलं फोन करा, तर मामा काही बी तयार राहील समजलं ना. बहिणीसाठी बिलकुल पुढेच आहो. चला येतो म्हणलं आता, तुम्ही जवळ झालं ना आमच्या आता. चला धन्यवाद, निघतो मी आता. ओके चला जमला आता नाही का, तीर निशाणी पे लग गया नाही का. हो घ्या म्हणा दणके आता रामपूरवालेले. हो आता काही आपल्याला धक्काही नाही लागू शकत नाही का. भाऊस संघ असल्यावर हिचा मले काय करणार आहे जवायले. या मग आता काही हरकत नाही. काय कुठं चाललं म्हणता ना तुम्ही, कुठं बोलावलं म्हणता काहीतरी. हो या मग तिथून जाऊ ना. ओके हो हो जातो ना. हो ॲटो आहेच आपला. हो निघालोच तिकडेच चाललो होतो आता. हो निपटून येतो ते काय दा. हो ठीक आहे हा ओके. आले का बाबू, आले बा बरं झालं. हो ते रामपूरवाले वाट पाहू राहिले म्हणलं तुमची. हो तिकडून बसेला त्या साईडनं जा म्हणलं तिकडे. हो काय बोलावलं बा, काय आहे विशेष. अरे आता काय मले माहीत असलं तर मग काय लागलं असतं. तुला काही लागली खबर, काय विषय काय म्हणलं. अरे ते गाडीचा प्रॉब्लेम आहे ते. मग काय तर हॉटेलने तर दुरायला येईल. मग काय तर हे शिवल्या नाही का शिवल्या. हो यानं काय केलं, त्याच्या शेपटावर पाय दिला. मग ते आता फरा काढणारच आहे का नाही. मग हे अगाव आहे ना शिवल्या टोळगोटे आहे का नाही, यानं सोयरी केली पोरगं पाठवलं. हो सगळं म्हणलं गोंधळ झाला. मग त्यानं गाडी अटकवली झुमऱ्याची. हो डबल हे गेले अजून भले म्हणे चाल म्हणे, फाट्यावर भेटले होते ते. हो पण मी काही गेलो नाही रातच्यानं. तर रात्री झाला होती गेम यायचा. हो त्यानं ते काय केलं काय सांगा, हे पळत सुटले, रातच्यानं मुक्काम केला, सकाळी पोलीस स्टेशनला गेले, तिथून आता इथं आले. हो सगळं सांगितलं मला झुमऱ्यानं. असं असं आहे म्हणे बा, आता लुटेरीला बोलावलं म्हणे. हो त्याच्यामार्फत आता काम करायचं आहे म्हणे, आणि हॉटेलला हिसका दाखवायचा आहे म्हणे. असं आहे का ते, मार्फत कार्यक्रम करू म्हणते हॉटेलला जा आणि सांगा आता कसं करा आता. ते तर माझी बहीण झाली, तिनं तर राखी बांधली म्हणले. सांगा म्हणजे हॉटेल कलाकारच निघाला नाही का. हो आधीच कवर केलं मला. बरं पाहतो मी आता काय म्हणते खरं काय खोटं, म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं काही समजायला मार्ग नाही मला. आलोच मी, पाहतो मी. ओके मी काय म्हणतो, जर तुला गाड्यात जर आणायचं असं त्याच्या गाड्या अटकेला गेली हो तर आणशी तर झुमरेजार फक्त. हो त्या शिवला टोकडे अटकू दे तिथं. हो त्या जारूच टोको. हो ना पाहतो ना आता काय करायचं ते घेतो ना, निर्णय घेतो मी. हो ठीक आहे येतो. ओके अशी परिस्थिती आहे. नाही तर हे बा तुम्हाला सांगतो ना, देवीदास हे बा शिवला सगळे भडकेला येतं. हो म्या यायला म्हणलं थांबा तुम्ही, गडबड करू नका. नाही तर हे हॉटेलला सांगतो तुम्हाला, आता पुरा फिटला असता, पुरा लंबा झाला असता ना त्याचं. पण आता म्या यायले समजू आता इथपर्यंत यायला आणलं. हो तर शेवटी मी आणलं बा मामा लुटेर बोलावू, तज्ज्ञ माणूस आहे अशा कामात. म्हणून म्हणलं कसं तुम्ही आता याचा मार्ग काढा की गाड्या आणायच्या कशा. असं आहे मग. म्हणून हे बा शांताराम भाऊच्या शब्दाचा मान राखू राहिलो, म्हणून मुकाट्या नाव मी. हो नाही तर देवीदासच्या आधी मीच गेलो असतो. हो याले या हॉटेलेले हो पुरून उरलो असतो. पण आता काय आता हे शांताराम भाऊ म्हणते थांबा आपण काय विचार घेऊ त्याचा, म्हणून शेवटी थांबलो आम्ही इथं. हो तर आता सांगा तुम्ही काहीतरी मार्ग काढा, नाही तर मग आम्ही कसं माझ्यासारखा खराब माणूस नाही. आता काय बोला नाही का. हो ते म्हणते एक, हे म्हणते एक, ते म्हणते पयाले, हे म्हणते आम्ही जातो अंगावर. हो काही समजायला मार्ग नाही बा. असं म्हणजे समजा हॉटेलीनं गाड्या यायच्या घेतल्या, पण काऊन घेतल्या बा काय मला कारण नाही समजलं. म्हणजे काऊन गाड्या कोण अटकवल्या तुमच्या. मी सगळी स्टोरी काढते वाटते आता बाहेर.
तर याला सांगता येत नाही ना, नाही का, चुकतं आपलीच आहे जास्त. हो नाही, ते कसं आहे लुटेर भाऊ, हा विषय कोणताही असो, फक्त आपलं टार्गेट काय आहे. आता तुम्हाला माहित नाही का, रामपूरवाले आम्ही आता समजा, हा का असे तसे लोक आहो का, असे का म्हणजे म्हणजे भांडकुदळ म्हणा किंवा कोणत्या मारामाऱ्यात नाही असतो आमचं काही, आहे का रेकॉर्ड आहे खराब आहे का, हा ब्लॅकलिस्टला आहे का आमचं गाव. मग तेच म्हणलं बा, फक्त तुमचं काम एवढं आहे की बा हॉटेलच्या घरून आपल्या जे गाड्या आहेत तिथं, हो आम्ही आणलं असते, पण आम्ही कसं मारामारायला भेटतो. म्हणून म्हणलं तुम्ही तेवढं काम करा, काय जे फी असेल तुमची, हो आम्ही सगळ्या मिळून देऊ, भलाही काहीतरी ॲडजस्टमेंट करून. हो असं म्हणजे अशी आमची इच्छा आहे बा. अरे मग काही चुकी असेल तर माफी मागा आणि ते गाड्या घेऊन या, त्याच्या घरी जा न तुम्ही. मले कायले पाठवता, फुकटात काम होतीन ते. मग चुकी झाली बा, काही झालं असेल तुमचं जे काय झालं ते. अरे सगळं करून बसलो ना आम्ही. मग काय आता शांताराम भाऊ तिथं जे आले ना, त्याला विनवणी केली, पण ते ऐकायला तयार नाही. मग शेवटी आम्ही आता 7-8 लोकही समजावायला गेलतो अजून. तर ते बाया म्हणे काड्या घेऊन चालतात म्हणे, हे नसं झालं तसं झालं. ते बाया पुढे आल्या आणि ते हॉटेलला घरात लपला. शेवटी रिपोर्टही द्यायला तयार म्हणे, बा रिपोर्ट देतो म्हणे, तुम्ही घरी येऊन दरोडा टाकायला आले. आता आम्ही का दरोडा टाकणार लोक आहो का. अशा खोट्या आरोपांच्या आम्ही भेटतो बा. आम्हाला वाटते तुम्ही कसं, तुम्हाला टेक्निक आहे, तुम्ही पहा हे काय करायचं ते आता. म्हणजे तुम्ही काळ्या गिड्या घेऊन नव्हते गेले नाही का, असं फक्त समजावले गेले आणि तुमच्या गाड्या मग त्याने हिसकून घेतल्या आणि दिल्या नाही. आणि तुमच्यावर इल्जाम केला की बा रिपोर्ट देतो, तुम्ही बा हमला करायला आलती. असं असं आहे ते का, आता आला लक्षात माझ्या प्रकरण आहे समजा. नाही बरोबर, तर आता विषय सगळा बरोबर आहे तुमचा. पण काय झालं लेकाचं आपलं, म्हणजे सगळं गाळं फसलं आता. हो ते हॉटेलच्या घरचे जे बाई आहेत ना, हो तर ते लेकाची माझी बहीण आहे ना मानलेली, असं आहे न ती. हो ना, मागं ते गोत्यात आला तर मी त्याला वाचलं होतं त्या प्रकरणातून. तेव्हापासून ते बाई मला भाऊ मानते. आता बहिणीचं रक्षण तर आता मला करावंच लागेल ना, आणि बहिणीच्या रक्षणामागं हॉटेल जवळ झाला माया. मग त्याच्यात मी कसं काय करू आता. हो म्हणून म्हणतो काय, तुमचा विषय तुम्हाला सॉल्व करा लागन. हो कारण की मी याच्यात काहीच करू शकत नाही. हो माझी पार्टी तिकडची झाली आता. बहीण माई आहे ना ती, असं आहे ना. सांगा आता मामी, म्हणजे बहीण कसं काय, म्हणजे कसं काय, तुम्ही कसं काय अचानक भाऊ झाले. तर तुमचा फोन आला का नाही, त्याच्या 10-15 मिनिटात मला फोन आला, म्हण दादा या म्हणे राखी बांधाले, असं झालं ना ते. म्हणून मग तिकडे गेलो मी पहिले आणि मग इकडे आलो आता. हो त्यानं काही सांगितलं नाही असं गाडीचं मला काहीच. अरे बाबा, हॉटेल आधीच फोन केला हॉटेल मग, नाही का. अरे वा, मस्त गेम केला आमचा. असं म्हणजे तुम्ही तिकून आले नाही का. बरं मग आता काही काम करणेच नाही, नाही का. नाही नाही बुवा, ते मी काहीच करू शकत नाही. हो तुमचा तुम्ही प्रश्न सॉल्व करा, काय करा ते पाहत बसा. हो चला येतो मी, माझा धंदा कसं, हो राख्याचा सीझन आहे, 8 दिवस इकडं आहे काहीतरी. चला येतो मी. आता गावात कोणत्या तोटात जावा, फाट्यावर थांबला भाऊ, असं वाटतं याटून दादा गावात गेल्यावर कायच होईल. कसं करता बरं, पाहा काहीतरी मार्ग करायचे आता तरी पाहा. घरी जाऊन मुश्किल आहे म्हणलं आता माय, जीवन जगणं कठीण झालं माय आता. ना काहीच नाही राहिलं ना करा चुकता, आता सगळं करून बसलो ना. रिपोर्ट द्यायला जावं ती देते, हो मामा लुटरेल कव्हर करा त्यानं केला. आणि एक तर मारायला गेलो काड्या घेऊन, तर ती बी तयार आहे का बंदूक घेऊन. मग करता काय आता, सांगा तुम्ही. मार्गच नाही राहिला ना आपल्यापाशी. एक तर बाया बातच पुढे येते त्याच्या घरच्या. आता काय मग, काही इलाज नाही का मग आता. हो गाड्या मग आता कसं मग. नाही नाही नाही, हे बा एक अस्तर आहे आपल्याजवळ अजून. हो एक राहिलं ना, मग काय तर गुंपाबाई घर फिरवे झुंबर, तुही बुडी नाही का. तुही बुडीच हे काम करू शकते भाऊ. हो काहून की आता याच्यातनी आपले हातपाय गळले आता. हो तू आता मार्ग काढ काहीतरी याच्यातून. का रे शांताराम, तू याला बरोबर आयडिया दे, म्हणजे गुंपा मावशी तिथं जाऊन पोहोचली पाहिजे. हे काम आहे आता बरोबर. आयडिया काय आहे, आयडिया तर तुझ्याच जोडच आहे ना रे बा. मॅकनिकलनं अजूनही गाड्या दिल्या नाही म्हणा. हो पैसे लय सांगून राहिला म्हणा, 22,000 रुपये. आणि या शिवलालची गाडी नेली त्यानं, सर्व्हिसिंग केली, त्याला 15,000 सांगू राहिला म्हणा. आणि गाड्या काही देऊन नाही राहिला म्हणा. एक तर 15,000 आणि 22,000 दोघं जण आणा म्हणते म्हणा, तर गाड्या न्या. असा सतावून राहिला म्हणा ती. हो सगळं झालं गेलं, पण हे पैशासाठी अटकवलं म्हणा आता. तसं करा राजा. हो त्याशिवाय ताल बसत नाही म्हणून. हो गुंपा मावशीला पाठवूनच द्या आता. बरोबर, आता मग आता पाहतो मग मी. हो आता कसं काय म्हणते तर, हो सांगतो मग असं असं झालं बा म्हणतो. बरोबर वापस आलो नाही का. हो पाहू मग आता काय होते तर. बस 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 बस, अर्काट संघटनेचंच काम आहे हे. आणि त्या बुडील बरोबर सांगतो, सांगितलं तसं बिलकुल. उद्या सकाळी त्याचा कार्यक्रम झाला म्हणा, गाडी घरी आलीच समजा. बरं तर चला मग आता घरी नाही का. हो सांगतो मी बरोबर काय सांगायचं ते. चला आता शेवटी फोन लावतच होती, 2 वाजले ना बाबा. आता आला का मला गाडी घेऊन. अरे काय करू आता माधुरे, काय सांगू आता. ते म्हणलं ते हे नाही का आपला मॅकनिकल, हो लस दौर आणलं का हो ना. आता इतकी आपत आली त्याला, हो लयच आपत. हो काय सांगा म्हणजे आता आपत काय झालं. आता काय झालं, तू तर म्हणे झाली म्हणे गाडी घेऊन येऊन राहिलं म्हणे. आता अजून काय केलं त्यानं. काय सांगू बा तुले, त्याला बिल किती काढलं माहिती का तुले. बघ 22,500 रुपये बिल काढलं त्यानं. हो ते म्हणे पहिले पैसे जमा कर मग गाडीने. हो मला एवढं कसं काय बा, एक्सट्रा टाकलं, सर्व्हिसिंग केली. ते म्हणे हे एवढ्याचं, ते तेवढ्याचं, हे बुस एवढ्याचं, ते एवढ्याचं. आता हे काय म्हणे का किराणा होय का म्हणे. 22,500 आण म्हणे भाऊ, तर गाडी नाही म्हणे, नाहीतरी याची नाही म्हणे. हो त्याच्या घरापाशी गाडी उभी आहे.
वा बाबा बाबा 22,500 रुपये बाबा. मला जुनी गाडी येते ना बाबा 40-50 हजाराची. काय लावलं बाबा त्यानं गाडीला? का सोनं लावलं का? मला ते शिवला गेलं मग त्याने काही म्हणलं नाही का? मी तर फसलो पण शिवला नाही फसला ना. त्याची गाडी नाही देऊ राहिला ते. मग त्यानं सर्व्हिसिंग करून घेतली, चला बा आपली करून घ्या. अरे काय तर त्याचे 15,000 बिल काढलं. 15. हो मग आता त्यालाही दिलं नाही ती वापस आला. देत नाही म्हणे गाडी. हो काय करा म्हणजे तिकडे. बाबा म्हणजे काय समजून करायला ते? म्हणजे काय त्याला काय वाटून करायला म्हणलं? काय समजते ते? गाड्या म्हणजे देऊन नाही राहिला ते? गाडी देत नाही ते. हो काय करा म्हणजे गाडी देत नाही म्हणजे पैसे आला. मग आता मला सांगायला लागते का म्हणला? तिकडेच निपटा ना असे मग. तुला काय 2 हात काय सेट दिलेला आहे म्हटलं? का बाहेर घातला का तो? ते केलं असतं ना म्या. तुला का काही आवाज देतो का? काही असलं तर मी बाहेरच निपटतो. पण ते बाया समोर करते ना. असं आहे ते मॅकॅनिकल आहे गाडी. त्याच्या घरच्या बाया भाडायला येते पहिले. मग ते येते. असं आहे ना. म्हणून तर गाडी अंतर येऊ राहिल्या. त्याला त्याच्या घरापाशी लावून ठेवल्या, पंक्चर करून ठेवल्या. अशा कशा देतात पाहतो म्हणे. बरं जगण्याला माहित आहे ते घर. हो बरं. आता जगण्या उद्या चालला. आजची सुट्टी झाली की मी ते जातो. भुसणे आलेला आहे. हो पाहतो ते कोणता होतं ते, कोणता मॅकॅनिकल होतं. अशा कशा गाड्या देत नाहीत. उद्या सांगतो त्याला गुंपाबाईचा इसका. आता जमलं. हो चला आता पाहू द्या गुंपाबाईचा हिसका काय तो. हो एक एपिसोड वाढला म्हणा. हो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर उद्याच्या भागमध्ये सगळं क्लिअर करून टाकू. ओके चला उद्या भेटू 5 वाजता.